नमस्कार. सर्व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. जय श्रीराम तरुण मंडळ पुणे सविनय सादर करीत आहोत बालनाट्य माझं पाखरू. लेखक ज्योतिराम कदम, दिग्दर्शिका जयश्री हनुमंतराव जावळे, नेपथ्य स्वप्नील बांबरकर, ॲडव्होकेट रवींद्र वाघमारे, विकास पाटील, नितीन जाधव, रंगभूषा मानसी किशोर जावळे, वेदांतिका सुधीर देशमुख, वेशभूषा पूजा जाधव, सोनाली ओरे, पूनम बांबरकर, प्रकाश व्यवस्था साहिल शिंदे, पार्श्वसंगीत ऋषिकेश सावंत आणि विशेष आभार कलासक मंडळी नांदेड सिटी. जय श्रीराम तरुण मंडळ सविनय सादर करीत आहोत बालनाट्य माझं पाखरू. बाई बाई बाई, कहर केला या पावसानं. कहर कसला घेऊन बसलीयस? हाहाकार म्हण हाहाकार. होय ना, आपण या घरात घरटं बांधलं म्हणून तरी सुखरूप आहोत. बाहेर उघड्यावर असतो तर काय झालं असतं कुणास ठाऊक. आता पटलं ना मी या घरात घरटं बांधण्याचा आग्रह का करीत होतो ते. खरंच ग बाई, तू तर त्यावेळेसच नको म्हणत होतीस इथं घरटं बांधायला. अगं आई, तू का ग नको म्हणत होती इथं घरचं बांधायला? हे घर किती चांगलं आहे. घर चांगलंय, पण घरातली माणसं नको का चांगली असायला? पण मला तर चांगलीच दिसतात. छान छान कपडे घालतात, पावडर लावतात, लिपस्टिक लावतात आणि मस्त मस्त दिसतात. बाळ, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. म्हणजे काय हो बाबा? अरे, ही माणसं दिसायला जेवढी चांगली असतात ना तेवढीच करणीनं वाईट असतात. मुंह में राम और बगल में छुरी, एकदम वाईट. पण वाईट म्हणजे काय गाई? अरे, वाईट म्हणजे वाईट. कळली बरं तुमची अक्कल साळून की बाई. का? काय झालं एवढं आमची अक्कल काढायला? म्हणे वाईट म्हणजे वाईट. मग तुम्ही तरी सांगा ना बाबा, वाईट म्हणजे काय ते? नाही, मी नाही सांगणार. सांगा ना बाबा प्लीज. नाही. अहो, पण वाईट म्हणजे काय ते सांगताना तुम्ही कशाला एवढे टाईट होताय? सांगा ना बाबा प्लीज प्लीज. अरे, वाईट म्हणजे दुष्ट. पण दुष्ट म्हणजे? खाष्ट. खाष्ट? हो, एकदम वाईट, निर्दयी, क्रूर. अरे, ही माणसं एकजात उलट्या काळजाची असतात. म्हणजे कशी बुवा? हे बघ, एखाद्यानं जर या माणसांवर विश्वास ठेवला ना तर ते त्याचा कधी विश्वासघात करतील याचा नेम नाही. खरंच ग बाई, नाव मोठं आणि लक्षण खोटं. छे, माझे तर काहीच लक्ष देत नाही बुवा तुमचं बोलणं. लक्षात येत नाही तेच बरं. पण का बुवा? अजून तू लहान आहेस. मोठा झाल्यावर कळेल तुला या माणसांचा रानटीपणा. अगं आई, मी मोठा कधी होणार ग? अरे, तू मोठा झाला की मोठा होणार. काहीतरीच काय सांगताय साळून की बाई. का? काय झालं? सारखं आपल्या पोरासमोर आम्हाला चिडवायचं. आम्ही आता बोलणारच नाही तुमच्याशी. अगं, मी जरा गंमत करत होतो तुझी. सॉरी. चला आता. तुम्ही कुठे जाणार? आपल्या लाडक्या बाळाला खाऊ आणायला. खाऊ? हो, खाऊ. आता आम्ही जाऊ. जा, पण लवकर या हा. मला घरच्यात एकट्याला भीती वाटते. चल, भित्री भागूबाई कुठली? हे बघ, आम्ही बाहेर गेल्यावर घरट्यातच राहायचं. घरट्याच्या बाहेर पडायचं नाही. कुणाशी बोलायचं नाही. कुणी आलं तर घरट्याचं दार उघडायचं नाही. पण आई, मला घरच्यात बसून फार बोर होतं, कंटाळा येतो. म्हणून तुम्ही लवकर परत या हा. अरे, हे गेलो आणि हे आलो. ओके, बाय. ठेव 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 ठेव. ओके, बाय बाय. ठेव 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 ठेव. शुक शुक. अरे शुक शुक.
तुझ्याशी खेळायला आलोय. नको रे बाबा. का रे बाबा? मला तुझी भीती वाटते. भेकडच आहेस. यू आर अ भेकड. बेकार सुदे नाही तर माकड सुदे. पण तुला काय करायचंय? तुझ्याशी दोस्ती करायची आहे. अरे मग तू तुझ्या त्या दोस्तांबरोबर कर ना दोस्ती. अरे पण ते आता नाही येत ना इथे. मग मी काय करू? माझ्याशी दोस्ती कर. अरे पण कशासाठी? हे बघ, आपण दोघे गट्टी करून अभ्यासाला बुट्टी मारूया. वा, तू बोलतोस का की मस्त मस्त. मग वर्गात पहिला नंबर असतो माझा. शेवटून? नाही, फर्स्ट क्लास फर्स्ट. स्कॉलर आहे मी, स्कॉलर. अहो स्कॉलर, आधी तुमची कॉलर नीट करा आणि मला तुमचं नाव सांगा. माझं नाव निखिल. हे नाव किती गोड आहे ना तुझं. कोणास ठाऊक. पण तुझं नाव काय रे पाखरा? वेडा रे वेडा. मी वेडा? कसं ते सांग बरं. आई, आमच्या पक्ष्यांच्या राज्यात कुणाला नावच नसतं बरं. तुमचे आई बाबा तुमचा बारसा नाही करत? नाही. हे पण का नाही करत रे? आई, कारण ते आमचंच बारसं कोणी केलं नाही तर ते आमचं बारसं कसं करतील बरं. हे मात्र खरं बोलला. ये पाखरा, मी करू तुझं बारसं? कर बाबा कर. ओके, आत्ता करतो. बाळा जो रे, बाळा जो रे, पापणीच्या पंखात झोप घे रे बाळ. जो रे, जो रे, बाळा जो रे, तुझ्या पायात सोन्याचा वाळा. बाळा जो रे, बाळा जो रे, सोनूला जो रे, सोनूला जो रे. सापडलं रे, सापडलं. काय काय सापडलं? तुझं नाव सापडलं. आजपासून मी तुला सोनूल्या असं म्हणणार. सोनूल्या उर्फ सोन्या, मास्टर सोन्या. सोन्या म्हण नाही तर मोन्या म्हण. तर सोन्या, आजपासून तू माझा मित्र, एकदम जवळचा मित्र. म्हणजे जेवलग मित्र. करेक्ट. सोन्या, खरंच तू किती सुंदर आहेस रे. तुझे हे काळेशाट डोळे मी लांबूनच पाहायचो. मला ते फार आवडतात. तुझ्या ही कोवळ्या पंखांची जोड तुला किती शोभून दिसते नाही. तुझ्या चोचीचा बाग तर एकदम झोपदार आहे बघ. कसं आहे आपलं काहीतरी. ह्या तुझ्या गोडपणामुळेच मला तू फार आवडतोस. आणि मला देखील तू. तर सोन्या, आजपासून तू रोज माझ्या बरोबर बोलायचं, खेळायचं. पण तू रोज येणार ना माझ्याकडे. अरे मी अगदी न चुकता येईल. वा, याला म्हणतात खरा दोस्त. आता ही दोस्ती आपण कधीच तोडायची नाही. यस. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. काय रे गाढवा, काय चाललं होतं तुझं? कुठे काय? काही नाही, काही नाही. खोटं बोलतोस? लाज नाही वाटत तुला? अगं हा, मी त्या निखिलशी बोलत होतो. चुप. तुला सांगितलं होतं ना घरट्या बाहेर पडू नकोस म्हणून. घरचं तुझं फार बोर होत होतं. शिवाय तो मुलगा फार चांगला आहे. काही सांगू नकोस या माणसांच्या पोरांचं. ही पोरं अजाण पाखरांना फसवतात, त्यांना लाडीगोडी लावतात, त्यांना आपल्या घरट्या बाहेर ओढून काढतात, त्यांच्या पायाला दोर बांधून त्यांचा फक्त खेळ करतात. खेळ. मेल्यांचा खेळ होतो, पण आमचा मात्र जीव जातो. जीव. पण आई, तो मुलगा तसा नाहीये. तो मुलगा फार चांगला आहे. तो मुलगा कसा आहे हे तू आम्हाला सांगायची गरज नाही.
तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त पाहिलेत. चल आता मुकाट्यानं घरट्यात बस. चल ए निखिल, काय ग मम्मी? काय रे, अभ्यास करीत होतास ना तू? हो. मग अभ्यास करायचं सोडून उठलास कशाला? अगं आपलं सहज पाय मोकळे करायला गेलो होतो. आणि एकटाच कोणाशी बोलत होतास? मी बोलत होतो छे मुळीच नाही. खोटं बोलू नकोस, सांग कोणाशी बोलत होतास? मी माझ्या मित्राशी बोलत होतो. मित्र? कोणता मित्र? माझा छोटा मित्र मास्टर सोन्या. सोन्या? आता हा कोण? सोनूल्याचा शॉर्ट फॉर्म सोन्या. पण कोण आहे तो? मला माहितीये, या नावाचा तुझा एक पण मित्र नाहीये. अगं हा माझा नवीन मित्र आहे. आत्ताच त्याची आणि माझी दोस्ती झालीये. पण कुणाशी? हे बघ, मी त्या सावंगीच्या पिलाबरोबर बोलत होतो. तोच माझा मित्र. मीच त्याचं नाव सोनूल्या असं ठेवलंय. पुरे पुरे, तुझा शहाणपणा आता खूप झाला. काय झालं मम्मी? तू त्या पाखराच्या नादाला लागू नकोस. अगं पण का? तो तर माझा मित्र आहे. मित्र असो नाहीतर आणखी कोणी असो, तू त्या पाखराच्या नादाला लागायचं नाहीस. अगं पण मम्मी. थांब, तू असं नाही ऐकणार. मी यांनाच बोलवते. अहो ओहो, ऐकलं का? काय झालं ओरडायला? जरा कुठं डोळा लागायचा अवकाश की झाली तुझी बडबड सुरू? माझी बडबड धूर्त बाजूला ठेवा आणि आपल्या दिवट्या मुलाचा पराक्रम ऐका. का? काय झालं? विचारा त्यालाच. हा त्या साळुंकीच्या पिलाबरोबर दोस्ती करायला निघालाय. पण पप्पा, मी नुसतं स्टूलवर चढून त्या सावंगीच्या घरट्यात डोकून पाहत होतो. अरे पण तू त्या साळुंकीच्या घरट्यात डोकावताना स्टूल लावून पडलास तर हातपाय मोडतील ना मूर्खा. हे बघ निखिल, हे पशु पक्षी ना फार निर्दयी असतात. त्या पिलाशी बोलताना तुला त्याच्या आई बापांनी जर पाहिलं ना तर ते डोळे फोडतील तुझे आपल्या चोचींनी. नाही ग मम्मी, ते पाखरू फार चांगलंय. मला ते फार आवडतं. हवं तर ना मी त्याला फक्त लांबून पाहिन. नाही, बिलकुल नाही. पण पप्पा. खबरदार, मला तिथे पुन्हा गेलेला दिसलास तर. चला आता अभ्यासाला बसा. चाचणी परीक्षा जवळ आलीये, माहितीये ना तुला? चल काढती वया पुस्तक. अरे वया पुस्तक काढ म्हणतोय ना मी. सोन्या, ही सोन्या. कोण आलं तर वैताग द्यायला? दुसरं कोण येणार? मी आलोय, योर क्लोज फ्रेंड. निखिल, तू होय? हो मीच. अरे इतके दिवस कुठे होतास? हे जाणार, इथेच होतो. मग 4 दिवस आला नाहीस तू? कसं येणार? मम्मी पप्पांच्या पिंजण्यात अडकलो होतो. आज ते दोघे बाहेर गेले म्हणून मी आलो तुला भेटायला. छान केलंस. मी पण तुझी आतुरतेने वाट पाहत होतो. त्या दिवसापासनं मला करमतच नव्हतं रे सोन्या. निखिल, ही मोठी माणसं आपल्याशी अशी का वागतात रे? मला वाटतं ही आपल्या आयुष्यात कधी लहान झालीच नसावी. मग डायरेक्ट मोठे झाले असेल. खरं बोललास बघ. हे सोन्या, ते जाऊ दे. आज मी तुझ्यासाठी गंमत आणलीये. कसली गंमत? तुला खाऊ आणलं मी. त्याव त्याव त्याव. कसला त्याव? मम्मीनी माझ्यासाठी बनवलेला शिरा आणलाय मी तुला. वा, मज्जाच. आणि काय? माझी गोल्डन गँग सुद्धा तुला भेटायला आली आहे. गोल्डन गँग म्हणजे माझं मित्रमंडळ. अरे मग कुठे आहेत ते? बाहेर. तू त्यांना बघून घाबरशील म्हणून मी त्यांना बाहेरच थांबवलं. अरे मग बोलव ना त्यांना लवकर. आणि निखिल, काय रे? माझी सिल्वर गँग सुद्धा भेटायला आली आहे तुला. अरे वा,
पार्टीला बोलवतो. मग होऊनच जाऊ दे एकदाची. काय? धम्माल. यो कम ऑन गोंडल गँग, लवकर या. ए सोन्या, हे काय करतोयस? मी माझ्या भाषेत माझ्या मित्रांना बोलवतोय. मग बोलव लवकर त्यांना. ओके डिअर फ्रेंड, व्हेरी ग्लॅड टू मीट यू. थँक्यू. आता आपण सगळे मस्त खेळूया. ए निखिल, तू आम्हाला तुझी शाळेतील गाणी म्हणून दाखवशील का रे? हो, म्हणून दाखवेन. आधी तुम्ही दोघांच्या जोड्या करा. ओके डिअर फ्रेंड, स्टार्ट. 1 2 3 4. या रे या, सारे या, लवकर भर सारे या. गप्पत मजा करूया, आज दिवस आपला संपूया. खेळूया आनंदाने, गाऊ गाणे प्रेमाने. नाचू आपण मस्तीने, डोलत राहू स्नेहाने. टाळीवरती टाळ देऊया, तालावरती ताल देऊया. या रे या, सारे या, लवकर भर सारे या. गंमत जम्मत मजा करूया, आज दिवस आपला समजूया. मम्मी गेली बाजारात, पप्पा गेले ऑफिसात. कोणी नाही घरात, तो आपल्या कामात. तू छोटा, मी मोठा, तू छोटा, मी मोठा. एक गोटा विसरूया. या रे या, सारे या, लवकर भर सारे या. गंमत जम्मत मजा करूया, आज दिवस आपला समजूया. बेशरम, तुला बजावलं होतं ना त्या पाखराला कडे जाऊ नको म्हणून. माझ्याच लाड भावताय, फारच शेफरलाय. नाही ग मम्मी, मी फक्त. चोप, मुस्काट फोडीन. थांब, तू आता त्या पाखराला कसं भेटतो तेच मी पाहतो. ए, तुझा हातून मोठं कुलूप घेऊन ये. आपण त्या पाखराच्या खोलीला कुलूप लावूया. थांब, आता अंदाज होईल कुलूप. पप्पा, नका ना या खोलीला कुलूप लावू. मी तुमच्या पाया पडतो. मी नाही जाणार त्याला पाखराला भेटायला. खरंच नाही जाणार पप्पा. सरक तिकडे. पप्पा प्लीज. पप्पा मी नाही जाणार. पप्पा. गप्प बाई काट्या, आता आज चल. मिरच्यांची धुरीच देते तुला. मम्मी, नको का असं बोलू. मी तुझ्या पाया पडतो. अगं ते पाखरू फार चांगलं आहे. मला ते कधीच त्रास देणार नाही. चोप, थांब, तुला ते चांगलं फोडूनच काढतो. चल चल तिकडे. पप्पा नका मारू. पप्पा, पप्पा नका मारू. पण बाबा, माझं काय चुकलं? चुप बस. तुला सांगितलं होतं ना त्या माणसाच्या पोराच्या नादी लागू नकोस म्हणून. कसलं मेला तरी जरा कांद्या जन्माला आलाय कुणास ठाऊक. आता याचा कायमचा बंदोबस्तच करायला हवा आपण. अहो, पण काय करायचं आपण? लवकरच आपण ही जागा सोडायला हवी. पण ही जागा सोडल्यावर आपण कुठे जायचं? कुठेही जाऊ, झाडावर उघड्यावर कुठेही घरटं बांधू, पण आता या घरात राहायचं नाही. पण का बाबा? वायफाय प्रश्न विचारू नकोस. त्या आगाव पोरापासून तुला वाचवलंच पाहिजे. आई, बाबा, निखिल फार चांगला मुलगा आहे. तो मला काहीच करणार नाही. चुप. आता एक अक्षर जरी थोबाडातून बाहेर काढलास तर थोबाडच फोडीन. आता आधी याला आपण आकाशात उडायला शिकूया आणि मग हे घरच सोडू. चला, आता आकाशात उडायला शिका. नको ना गे, आपण हे घर सोडू. आपण इथेच राहूया ना. चुप बस. चल. एक साथ नमस्ते.
निखिल कुमार, काय झालं सर? शिक्षक वर्गात आल्यावर उभं राहायचं असतं, एवढं सुद्धा माहित नाही का तुला? सॉरी सर, माझं लक्ष नव्हतं. गेले 10-12 दिवस मी पाहतोय तुझं कशातच लक्ष नाहीये. होय सर. हल्ली तू फारच शेफारून गेला आहेस, गृहपाठ सुद्धा करीत नाहीस. अरे पहिल्या घटक चाचणी परीक्षेत तर तू 3 विषयात नापास झाला आहेस. हो. परवा तुझे आई वडील आले होते मला भेटायला, त्यांनी सुद्धा अशाच तक्रारी केल्यात माझ्याकडे. कसल्या तक्रारी सर? तुझं घरात लक्ष नाही. हो. अरे तू घरी अभ्यास सुद्धा करत नाहीस, होय सर. तू कोणाशी बोलत सुद्धा नाहीस. होय सर, हा आमच्या बरोबर सुद्धा बोलत नाही पहिल्यासारखा. परवा मी याच्याकडे मराठीची वही मागितली तर केवढा डाफरला माझ्यावर. सर पूर्वी असा नव्हता निखिल. हो सर, आता मात्र फार बदललाय हा. सर हा ना आपल्याच नादात असतो सदा न कदा. याला कुणाचीच पर्वा नाही, सरांचं सुद्धा ऐकत नाही. हल्ली फारच उर्मट झालाय हा सर. सर याला याची शिक्षा झालीच पाहिजे. हो, झालीच पाहिजे. निखिल, प्रत्येकाने शिस्तीतच वागलं पाहिजे. जा तिकडे फळाजवळ अगत्यावर, नाहीतर तुला माझ्या हातच्या छडीचा मार खावा लागेल. जा ना तिकडे. ठीक, आता सर्वांनी मराठीचं पुस्तक काढा. काल अपूर्ण राहिलेला धडा आज आपण पूर्ण करू. तर सांगा पाहू, त्या धड्याचे नाव काय आहे? भूतदया. भूतदया म्हणजे काय? भूतांवर दया करा. जरा सिरियस व्हा. प्रकाश, तू सांग मला, भूतदया म्हणजे काय? सर भूतदया म्हणजे प्राणी मात्रांवर दया करा. कोणत्या प्राणी मात्रांवर? सर मुक्या प्राणी मात्रांवर. अगदी बरोबर. या पाठाचे लेखक कोण आहेत? सर मी सांगू? सांग. साने गुरुजी. अगदी बरोबर. ठीक, आता आपण प्रत्यक्ष पाठालाच वळूयात. तर सांगा पाहू, साने गुरुजींनी कोणाची गोष्ट सांगितली आहे? आपल्या बालपणीची आणि आपल्या आईची. साने गुरुजींचं बालपणातलं नाव काय होतं? सर मी सांगू? सांग. श्याम. अगदी बरोबर. एके दिवशी श्याम आणि त्याचे मित्र कोणाला पकडून आणतात? सर श्याम आणि त्याचे मित्र चिमणीच्या पिलाला पकडून आणतात. आणि चिमणीच्या पिलाला पकडून श्याम आणि त्याचे मित्र काय करीत होते? सर श्यामने पिलाच्या पायाला दोरा बांधला होता. आणि पायाला दोरा बांधून श्याम आणि त्याचे मित्र पिलाला गरगर फिरत होते. सर, कुणी त्या पिल्लाला काट्याने टोचत होतं. काटा टोचलं की पिल्लू काय करायचं? चीव चीव असा आक्रोश करायचं. आणि मुलं ती अत्यानंदाने खिदळत होती. मुलांचं ते खिदळणं आणि पिल्लाची ती केळीवान चिवचिवाट ऐकून तिथे कोण आलं बरं? सर, तिथं श्यामची आई आली. श्यामची आई त्यांना काय म्हणाली? अरे श्याम, काय चालवलंयस काय तू? त्या मुक्या प्राण्याला तू उगीच का त्रास देतोयस? तुला त्या पिल्लाची जरा सुद्धा दया येत नाही? अगदी बरोबर सांगितलंस तू विमल. मुलांनो, पुढे श्यामची आई काय म्हणाली माहित आहे? काय म्हणाली सर? आई म्हणाली, अरे मुलांनो, जसा आपला जीव असतो तसं दुसऱ्यांचाही जीव असतो. तुमचा खेळ होतोय, मात्र त्या मुक्या प्राण्यांचा जीव जातोय हे तुम्ही विसरताय. असं वागणं बरोबर आहे का? उलट आपण आपल्या अंगी भूतदया बाणवली पाहिजे. त्या मुक्या प्राण्यांना अभय दिलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे देवाला आवडतात, लोक त्यांचं कौतुक करतात. सर कशाला असल्या भाकड कथा आम्हाला सांगताय? भूतदया, प्राणी मात्रांवर दया. खरं तर सर हे सगळं तोतांडे, सगळं खोटं आहे सर. असं का बोलतोयस तू निखिल? खरं तेच बोलतोय सर. ही मोठी माणसं ना फार लबाड असतात. आम्हाला ते मोठमोठे उपदेश करतात आणि त्या उपदेशाप्रमाणे आम्ही वागायला लागलो की आमचा उद्योग तर दूरच सोडा, आम्हाला त्यांच्या बोलणी ऐकाव्या लागतात, त्यांचे रट्टे बसतात, अंगठे धरायला लागतात, हातावर सपासप बसणाऱ्या छड्या निमूटपणे सहन करायला लागतात. अशा वेळी त्या देवाला सुद्धा आमच्यात दया येत नाही. निखिल, अरे असं काय बोलतोय तू? काय झालंय तुला? काही नाही सर,
सर, आमच्या घरात ना एका सावंकाने सावंकीने घरटं बांधलंय. त्या घरट्यात त्यांनी एका पिलाला सुद्धा जन्म दिलाय. त्या पिलावर माझा जीव जडलाय. माझी त्या पिलाबरोबर दोस्ती झालीये. पण माझ्या मम्मी पप्पांना माझी त्या पिलाबरोबरची दोस्ती अजिबात आवडत नाही. मला ते त्या पिलाला भेटू सुद्धा देत नाही. मला त्यांची बोलणी ऐकावी लागतात. त्यांचे रट्टे बसतात. अंगठे धरायला लागतात. आणि तरी सर तुम्ही आम्हाला भूतदया अंगी बांधायला शिकवताय. प्राणी मात्रांवर दया करायला सांगताय. खरं तर सर हे भूतदया प्रेम सगळं थोतांडे. सगळं खोटंय सर. फक्त दुसऱ्यांना सांगणं पुरतंय. निखिल, आय एम व्हेरी सॉरी. खरंच मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. हो निखिल, आम्हाला सुद्धा याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. सॉरी निखिल. निखिल, अरे पण तू टेन्शन नको घेऊ. मी येतो तुझ्या घरी. मी काढतो तुझ्या आईबाबांची समजून. सर तुम्ही माझ्या घरी येणार? माझ्या मम्मी पप्पांना समजून सांगणार? हो निखिल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. काय रे, तुला आभाळात भरारी मारता येईल ना? हो बाबा. चल आम्हाला थोडं सोडून दाखव बघू. शाबास बेटा शाबास. आज आपल्याला हे माणसांचं घर सोडायचंय. अहो पण दुसऱ्या जागेची व्यवस्था केली आहे ना तुम्ही? हो केली आहे ना. ते बघ त्या पलीकडच्या झाडावर केली आहे. बाबा, आपण ते झाडावर राहायचं? हो त्या झाडाच्या शेंड्यावर. त्या मुलाच्या जागेपेक्षाही उंच जागेवर. पण आई, आपण हे घर सोडलं नाही तर चालणार नाही का ग? का? त्या कार्ट्याशी गुलू गुलू गप्पा मारायच्यात वाटतं. आई, मी खरंच त्या निखिलशी बोलणार नाही. पण आपण इथंच राहूया ना. गप्पा बैस. पुन्हा जर या घराचं नाव काढलंस तर आतडच बाहेर काढीन आता. त्या मुकाट्यानं आमच्या मागे हळूहळू उडत त्या झाडावर ये. चल आटप लवकर. आम्ही पुढे जातोय. चल ग. सर ते पहा माझं पाखरू. अरे वा, छान आहे रे तुझं पाखरू. मम्मी पप्पांना समजून सांगाल ना सर? हो निखिल, नक्कीच सांगणार. सोन्या कमोन. कमोन सोन्या हरिओम. तुझा मित्र. सोन्या ये ना. मला विसरलास का रे? नाही. तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नव्हतं रे सोन्या. मला सुद्धा नव्हतं करमत रे निखिल. आणि आता मला सोडून कुठे चाललायस? तिकडे त्या झाडावर. नाही, मी नाही तुला जाऊ देणार. काय त्या? कसला उच्छाद मारलेस तू? एवढं समजावून सांगितलं तरी कळत नाही. एवढा कसा रे तुझ्या पाखराच्या हारी गेलास निखिल? या पाखराच्या खोलीला कुलूप लावलं तरी तुझी याच्या बरोबरची दोषी संपत नाही. एवढं सुद्धा तुला कळत नाही? थांब, तुला आता छडीनं फोडूनच काढतो. पप्पा, नका ना मला त्या पाखरापासून दूर करू. माझा सोन्या, माझा पाखरू. मेली तुझी आई, मेला तुझा बाबा. नका नका असं म्हणू. मी तुमचा मुलगा आहे. तू आमचा कोणी नाहीस. आम्ही तुझे कोणी नाही. तू मेलास आम्हाला. मेलास.
आता मारा मला, नाहीतर चालते माहितून. आपल्याच रक्ताने माखलेलं चोची आपल्याच मिसांना भुसा. चालते माहितून, चालते वा. टेव 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 टेव. सोन्या, सोन्या काय रे तुझी अवस्था झाली? माझ्याशी बोलणार आहे सोन्या. कोण? मी निखिल, तुझा मित्र. सोन्या, मला माफ कर. मी जर तुझ्याशी दोस्ती केली नसती तर तुझी अवस्था कधीच झाली नसती रे सोन्या. नाही मित्रा, माझ्या नशिबात असंच मरण लिहिलेलं असणार. नाही सोन्या, माझ्यामुळे तुझ्यावर वेळ आली, माझ्यामुळे. मित्रा, वेडा का तू? माझ्याच रक्ताने माझा प्राण घेतला असला तरी मी मरताना खूप आनंदी आहे. निदान मरताना मला माझ्या मित्राच्या मांडीवर मरण्याचं भाग्य लाभलं. निखिल, तू माझा ऐकशील? बोल मित्रा. माझं काहीही झालेलं असलं तरी तू भूतदया विसरू नको. भूतदया विसरू नको. सोन्या, सोन्या अखिल केलं असणार मला सोडून. अरे भूतदया वगैरे सगळं झुटे रे, सगळं झुटे. जोपर्यंत ही मोठी माणसं आपल्या मनातून जातीभेदाची शुद्र कल्पना घालवत नाही ना, तोपर्यंत भूतदया वगैरे सगळं तोतांडे. पण तुझ्यासाठी मात्र मी मुख्य बँडवर प्रेम करीन, त्यांना भूतदया दाखवीन, सगळ्या जगावर प्रेम करीन.